जाते मी. चल मी आता खाली करायचं आहे मला. माल एवढा खाली करून घेतो पटकन. घराला कडे लावून गेले कुठे? कोणीच नाही घरात, अजून आलेलं नाही. म्हणजे भाई काय पसारा पडलाय, खुशाल पसारा करून ठेवलाय घरामध्ये. दमलो एक तर. ह्याला नारळ पड ही पुरीनी घरात सुद्धा नाही नेलं भाऊ नारळ. सगळे काम मलाच करावं लागत. अय कुठे गेली का? पाणी आण बरं. अय ते नारळ बिरळ पडलेले गोळा करायचे. आयो नारळ चांगलं पाण्याचं पडलंय भाऊ. हा कुठं होत नारळ? इथं पडेल होत दर. आता पडला असेल. स्वयंपाक झाला का? नाही झाला अजून स्वयंपाक. मग काय करीत होती इतकी वेळ? काय करत होती म्हणजे काम करून आले मी आता. ते तिकडं ट्रॅक्टर आला होता रानात, तो माणूस कुठे गेला काय माहिती. ट्रॅक्टर ठेवून तसं सगळं त्या खताने भरला ट्रॅक्टर, तसं पडला होता. मी आता घेऊन आले तो. हा काय आता घेऊन आले मी तो. आता तो जा आणि तुम्ही खाली करून घ्या तो. आणखीन आणखीन काय म्हणजे? आणखीन काही काम असलं सांग ना. मग लय काम आहेत, तेवढं पहिलं करा मग दुसरं सांगत. हा ना. हा नोकर आहे काय? नोकरी का म्हणजे मग काय सगळे काम मीच करायचे का? मग काय होतं एखादं काम केलेली का बारीक व्हायची थोडी? काय होतं म्हणजे? हा अरे मग मला वेळच नाही भेटत, स्वतःसाठी झोप नाही मला, माहितीये का? हा रात्रीची कारगिलच्या युद्धाला जाती तू. कारगिलच्या युद्धाला जाती म्हणजे? म्हणे रात्रभर झोप नाही मला. हा मग किती वाजतात मला सगळे जेवते. आबा येतात एवढं उशिरा, तेव्हा त्यांना जेवण दिल्यानंतर मला झोपावं लागतं फार. सकाळी परत मग आबाच्या रूम मध्ये त्यांचं जेवण नेऊन ठेवायचं. तुला 36 वेळात सांगितलंय मी. जेवण नेऊन ठेवायचं. ते खातेत का? गार झाल्यावर त्यांना गरमच लागतं. 10 वेळा ते उठून गरम करावं लागतं मला. बर मग मी काय ट्रॅक्टर घेऊन जाऊ का आता? तर ट्रॅक्टर घेऊन जा. हा तू तिकडे खाली करा, त्यावर मी डबा बनवते, हा. जेवण बनवते, तुम्हाला डबा घेऊन येते तिकडे. बरं चालेल. चालले उन्हातून. चालेल. तुमचं झालं का? दूध टाकून दूध टाकून आलो. ती किटली धुवून काढ, झाकण बिकन खोल. हा गेलं पाण्याची बॉटल बिटल घेऊन ये. पाणी नाही, लाईट नाही तिकडे, पाणी नाही प्यायला. पॅक करून ठेवलंय हो हे. ते निघा ना का? नाही निघते. काय कामाची नाही भाऊ. काय कामाची नाही. तुम्हीच लय काम, एक काम करता 10 वेळा बोलून दाखवता. धर परत लाव. लावलं नाही, वरच्या वरच ठेवलेले. तिकडून कुठे जाऊ नका. तेवढं ट्रॅक्टर खाली करून घ्या, मी येते. मग स्वयंपाक करते मी येते. बरोबर लवकर येऊ का घराला? आबा कुठे गेले? ते नाही आहे ना मग घरी, म्हणून तर मी तिकडे गेलते. मग एक काम कर, आबा आले का मग ये तू तिकडं. घरी कोण घरी उशीर झाल्यावर मला बोलायचं नाही. नाही ग, तुला बोलत नाही मी. मला बोलत नाही परत म्हणायचं नाही मी एवढ्या वेळचा उपाशी आहे ना, असं आहे तसं. मी कधी म्हणलो का? नाही तर मग सरळ लॉक लावून येईन. बरोबर ये. दिलंय आता. डबा कोण घेऊन जाईन? पण मला तर काय जाता आहे ना. हे आले नाही अजून तर. आबा नाही आले तर परत कडी लावून कुठं जाऊ? ए दादा इकडे रे. माझं एक काम करतो, ऐक ना, तुझ्या काकाला आहे ना हा डबा देऊन ये. हा कळलं? काका कुठे? तिकडं वावरात गेलेले ते ट्रॅक्टर घेऊन. तिकडे जाऊन डबा दे त्यांना, आणि त्यांना म्हणा, ते म्हणले ना मी का नाही आले तर सांग घरी अजून आबा आलेले नाहीये. मग घर परत तसंच राहिलं असतं. त्याच्यामुळे नीट घेऊन जा. मी येईन म्हणा थोड्या वेळाने, आबा आले का येईन म्हणा. चालेल, तेवढं आवडून घेते. राहिले जाऊ दे. मध्ये आधी आता तू काढला एका परत राडा म्हणजे काय टेन्शन नाही. पोट्याला 17 वेळेस सांगितलं ते कामाने उद्योग करती, कुठे दाखवून ठेवायचे ते तसं राहिलं. आवड येऊ राहिलंय. पाणी पाऊस हा येईन, त्याला म्हणलं होतं जाम आवड. जाऊ दे मग त्यांचे जनावर खायचे बरोबर. जर ऐकत नाही त्याचं काय करणार आहे? बरोबर तसा पोट्ट तसंच आहे, आणि ती सुना तशीच आहे. एक साईडला एक बोलते, एक साईडला एक बोलते. ह्याची बावड साखर त्यांची. अरे देवा पांडुरंगा पंढरनाथा. सुनबाई ए सुनबाई, काय चालू आहे घरामध्ये? पाणी आण ग बाई. माझा हात खराब आहे, उठा आणि स्वतः घ्या हाताने. काय म्हणले? स्वतःच्या हाताने घ्या उठून, माझी काम करते. तू काय नांगर उडवली घातमध्ये? पीठ मळते मी, हात पिठाचेच माझे. मग पीठ धुई, हात धुईन पाणी आण.
तुम्ही घेतलं तर काय फरक पडेल का? म्हणजे मला उलटून बोलते का पाणी मी घेतलं तर? उलटून कुठे बोलते मी? माझं उस्तर थांबूस तर तुम्ही घ्या ना, उठून या ना इकडं. हा मग थांब, मी तो थांबवतो जागेवर मरतो मग मी तिकडे आखे वावरले का उद्योग उरकून आलो आणि तू आता मला म्हणतो, हाताने पाणी घ्या. मग काय होईल हाताने घेतलं तर? त्याच्यामुळे थोडी सांगते मी. आता कामात आहे मी म्हणून सांगते ना तुम्हाला. लई शाईन झाली रे तू आता. तुझ्या नवऱ्याला बोला का तुझा नवरा त्याच गुणाचा, तू त्याच गुणाची. नेमकं काय चाललंय का तुमच्या? काय म्हणत आहे नेमकं? तुम्ही लईच एवढ्यामध्ये लईच लावून धरला बघा, माहीत झालं तसा. माझं म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. आता हे हालचाल करायचा प्रयत्न केला तुम्ही आता. धरा ढोसा. काम धंदे सोडून मला हेच काम आहे, उद्योग आहे. डोसा म्हणजे काय? मी हे काय हे का म्हणजे? मग बाकीचे पण काम करते ना मी. इगडी इकडे बाकीचे काय काम करत तू? काय म्हणजे हे आवरायचं पडले आज. मग मला काय द्यायचं? मला तुला पाणी आण म्हणलं, तुला एवढा हिसका आला का? पाणी आणि मग तुम्हाला म्हणलं ना उठून घ्या म्हणून, हाताने घेतला असत काय झालं असतं? मग तुला सोन काय साठी कोण आले? म्हणजे मी पाणी घ्यायचं मग माझ्या मी हाताने? काय तुम्हाला काम सांगत असते का? मीच करते ना सगळे काम. हा काम मीच करते ना, का तुम्हाला सांगते करायला? हा मग तूच करे. मग उद्या का मी तो धुणे धुवून तुमचे धुणे धाणे दोन भाकरी करू तुम्हाला? मी म्हणलेच नाही तुम्हाला तसं करा म्हणून. मग मी पीठ मळत होते, आता ते हात धुवून मला इकडे यावं लागलं ना. तुलाही शेपाऱ्या न करू, मी सांगतो त्याला काय द्या. शेपारली का म्हणजे? मग काय मग असं बोलतात का सोनाला? माझ्या पण भावाला बायको आहे, असं नाही बोलत माझे वडील कधी त्यांना. हा मग तिलाच ना अशी एवढी उद्धट नसन करीत ती. मग सुद्धा टाणी करती. हा, असं नाही करत मी. तर तुम्हाला काही करतच नाही. आई तर ताट आणून देते. काय होतं बरं? हा केचून कळत ताटा दे तुला पाणी म्हणत 4 वेळा आणणार मर्डर आपला घ्या म्हणे पाणी प्यायला. मी काय तुला काय असं हे वाटलं का? वाया घालत आहे मी. एवढं लांबून आणते हंड्याने हा पाणी. द्यायचं असलं सोयीचं द्या तर देऊ नका, त्याच्यावर काय सटकून नाही पडेल. देतच नव्हते मी. हा. उठून घ्या म्हणले होते मी. असं आहे ना? मला माहिती आहे ना हेच नाही एवढा ते. इचका आला तू करून शेपाऱ्याने सोडून बोलण्याचा. बोलणे खायचे. हा वा रे वा. काय वा रे वा. म्हणून मी देत नव्हते. केलं ना सत्यानाश होतं पाण्याचं. इतके लांबून काय तुम्ही जाता का हंड्याने पाणी आणायला? म्हणजे एक तांब्यावर सत्यानाश झाल्या का? माझं झाला, तुमचा नाही झाला. हे पाण्याचा का? मग किती लांबून पाणी आणते मी. अरे आणि एवढे या काही कमवून ठेवले राष्ट्राने, याचा नाही झाला सत्यानाश काही? याचं हे नाही काय दिसलं का? झालं? काय झालं? जपते मी उलट. तुमचं ते जे करून ठेवलं ना ते जपते मी. मी आहे म्हणून तुमचं घर आहे. असं आहे ना? मग? अरे पटाबाई तुला इथं तुझ्या घरात तुला तुझा बापाकडून आणला, तुला फरची तुला पुन्हा 3 दिवस कटाळ येतो. कोण पहिल्या आणलं? बाया सारीत होत्या. तुम्ही झोपलेले असता, मी नसते झोपलेले. हा. काय झालं? मी सकाळ कोणाला तू सकाळी अजिबात लागू नको, तुला मी कोणी 4 सांगतो. वाजता उठून मी घरबीर पुसून घेते. तुम्हाला माहिती का? 4 वाजता तुला आहे ना? अरे बाया पहिला सारून घेत होत्या असं एवढं गमिले शेण लागत होतं सारू घ्यायला. नाही हे सारवलेलं नाही का मी? हे काय सारवले? हे दिसतं काय? आज 6 महिने झाले सारून घेतले. 6 महिने झाले. देशमुख 6 सारखी महिने झोपती. झाले आणि तुम्हाला माझ्या तोंडी लागती काय? तुमच्या तोंडी नाही लागत मी. हा? खरं ते सांगते. म्हणजे हा. करून घ्यायचं आणि वरून मलाच बोलायचं परत. म्हणजे वर तुला बोलायचं का? मग आणली तेव्हा तर म्हणजे मी तुम्हाला सासऱ्याला जीव लाईन बापा सारखं नामकं दिवस करणं. लावते. सासरा मला नव्हतं माहिती ना असं कपटीपणा करण म्हणून. मी काय कपटी वाण केलतोय मागं? नुसतं पाणी आण म्हणलं म्हणजे एवढं राड लांबवलं होतं. मी लांबवलंच नाही. तुम्हाला उठून घ्या म्हणलं होतं फक्त. पाणी घेतलं असतं तर काय झालं असतं म्हणजे बरं? मी उठून घेतो पाणी? मग बाप काय घेत नाही का? हा बाप घेतो म्हणजे आता मग उद्या मला लाव कामाला लाव घालतो भांडे, मग बापा भांडे घालतो आता. बापा म्हणजे सांगा अजून लावून लावून. हा. यायला माझ्यावर लगेच. येऊ दे त्याला मग. माझ्या बापाला हा कसं सांगून त्याला काय आहे ते. तू जास्त शाईन झाली. हा जाय नको इश्क्यात तू माय करू. वा रे वा. मला तवा आता म्हणली होती तुम्हाला कोण नाही ना, आणि जाऊ द्या मला सासू नसले चाललं, मी तुम्हाला लय जीव लावीन, मी तुम्हाला आमकं करीन तमकं करीन. काय येतं काय रे? अरे काय खरं आहे यांचं? सारी भामटीच दुनिया आहे. हा ते पोट्टे तसं तमट्याला येऊ दे. त्याला आहे ना त्याला काढूनच काढतो, मग त्याला कळलं नेमकं काय भानगड आहे काय नाही. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. का बाबा हे पाणी काय म्हणून सांडवलं? काय म्हणला? पाणी का सांडवलं म्हटलं? नाही सांडलं ते पाणी. मला काय माहिती, आता मी आत्ताच आलोय. अरे तो बायकोला पाणी मागितलं तिनं, त्या पाणी म्हणजे असं मी काय तुला हे वाटलं तुला पाण्याचा? मग तुम्ही जरा प्रेमाने सांगायचं ना तिला. काय प्रेम? कोणतं प्रेमानं सांगायचं? मी म्हणलं सोनबाई कुठे म्हणलं पाणी आण. थांब मला काम आहे, मी पिठच मळते, मग? मी आमकाच करते. अर्धा झाला आणि आणलं पाणी, असं पाणी फेकू दिलं. मी काय तुमच्या काय कुत्र मित्र वाटलो का रे? मग तिचं काम चालू होतं पीठ मळायचं, मग तुम्ही जाऊन घ्यायचं थोडंफार. मी घ्यायचं का? मग? अरे तुला लाज वाटलं पाहिजे ना, बापाला पाणी सांगतो मी घ्यायचं पाणी. हा मग काय मला वाटलं तू तर काहीतरी करशील. काय होतं मग एखादं काम केलं नाही म्हणजे मी काम करायचं का? मग करायचं. अरे मग तू तर काय पुरतं? बरं कमवून बोलली ती. काय बरं पुरतं? सांगितलं पाहिजे बुद्ध्या तिला. मी नाही सांगितलं तिला. मग माझं काय कारण आलं? मी ते खत पांगवायला गेलो तेव्हा ते खोरं पा अरे मग खत तुला- पांगवायला गेलो मी अरे तिकडे. मग मी तुला आता म्हणतो तिची पासून राहिला का? तिला म्हणतो तुम्ही घेतलेलं काय झालं? उद्या ती काय म्हणन?
मग घ्यायचं एखादा अर्ध काम करू लागायचं ऐसा ना? काय होतं त्याला केलं तो सारखा भामटा पोरे मी नाही पाहिले एक बी तुमच्या नावावर कधी विचार हल्लाय आमचा काही विचार नाही झाला काहीच नाही झाला का आम्ही 1.5 महिन्यापासून बोललेलं नाही दीड महिन्यापासून बोलेल नाही का नाही आमचे सांगा ना माझ्या संग बोलेल नाही 1.5 महिन्यापासून तिच्या संग हा 2 महिने झाले तुमचा मा कारभार केले तुम्ही आज चालू केलंय काय आम्ही काय कारभार चालू केला त्या दिवशी ट्रॅक्टर आला त्या दिवशी तू काय म्हणला मला काय म्हटलं तुम्हाला म्हटलं ते ट्रॅक्टर नीट लावून घ्या आणि खत भरून घ्या मी गावातून जाऊन येतो म्हटलं तो गावात एवढं तारखेच काम होतं मा पायाला लागलेलं होतं हे पायाला पट्टी चालू होती मी इथं बसलो होतो मला उठता येत नव्हतं पण तुम्हाला इथून फक्त तिथं जायचं होतं एवढं लांब होतं का ते अरे पण तिथं का तारखेचं काम होतं तो गावात एवढं तिथं ट्रॅक्टर लावून जायचं ना मग तुम्ही मला कामा सांगायला लागले का आता अहो ते मित्राचं थोडं काम होतं ते थोडं लेट करायचं ना नाही ते साहेब लोक निघून गेले असते तर मग तुम्ही बराबरीची कामं सांगा मला का मी का तुमच्या बराबरीची कामं बस तुमच्या बापाला बसेल नाही मी बराबरीची कामं करायला अहो तुमचं असंच राहत राव प्रत्येक टायमाला काय आज काय राहतं मग म्हणजे मी खत मी पांगवायचा घरी आल्यावर तुमचा दांगुडा मी धुवायचा हा बरं मग मी काय करायचं हे तुमचा संसार हा नाही करायचा तर करायचा नाही तिकडे फेकून द्यायचं मला काय घेणं नाही त्याचं मग आता आम्ही काय करायचं ते तुमच्या पद्धतीने पाहिजे तुमचा संसार कसा करायचं आणि मला सुईचं ठेवायचं असलं ठेवायचं नाही तर मग मला तुमचं जमत नाही अजिबात मग सुईचं म्हणजे कसं राहतं मला सुईचं म्हणजे तू तुझ्या बायकोली विचार फक्त आणि परत तुझी बायको जर मला जर बोलली ना परत मला इतकं नाही मी तुझे कातडे काढणे अंगाची काय ऐकतं भामता ते ह्याला या पुरीने काय घोळ केला काय न घोळ या पुरीने काहीतरी घोळ केला ते म्हातारं म्हणूनच चिराकलं वाटतंय माझ्यावर अय संगे अय बाहेरी आले का तुम्ही हा बरं झालं आले तुमचीच वाट बघत होती काय रे? मला सोडून या कुठं कुठं सोडून येत तुला मला घरी जायचंय मला माझ्या वय ती बॅग ठेव घरात म्हणे घरी जायचंय मी नाही राहणार आहे आता इथं काय झालं? आता बस डोकं उठले माझं आता. अरे काय झालं काय काय झालं म्हणजे तुम्हाला माहिती का तुमच्या वडिलांनी काय केलं ते? काय केलं काय केलं काय केलं विचारा ना त्यांना जाऊन काय केलं म्हणजे एक तर जेवण टाइमवर झालं नाही हा. तर तिकडून बी लोक मला बोलतात का काम नाही आमचा डबा नाही झाला आणि आमचं जेवण नाही झालं आणि हे नाही झालं तिकडून बी मलाच बोलतात आणि 10 वेळा घरात स्वयंपाक करता करता मी ह्यांच्या पाठी करू का अरे मग एखादा तांब्या भरून मागितला तर काय झालं एखादं तांबे म्हणजे सांगितलंच आहे ना तुम्हाला भेटलेच असतील नाही भेटले नाही तुम्हाला काय माहिती तांब्यावरून भांडणं झाले म्हणून आता ती तांब्या भरेल होता आता मला वाटलं तांब्यावरून वाटलं नाही मला माहिती आहे ना कोणत्या चालीचे आहेत ते सांगितलंच असन माझं काहीतरी चढवून सांगितलंच असन काय नाही सांगितलं काय नाही सांगितलं नाही एक तर तुम्ही त्यांना नीट समजून सांगा मला माहिती आता त्यांना कसं नीट समजून सांगायचं अरे ते मात्र मला चपलानी आणीन हाणू दे ना मग म्हणजे मी मार खाल्ल्याला तुला चालेल का कारण काय यांचे बोलणे खाऊ सगळं करायचं तर करायचं आणि वर मला सांग मग दमानी करायचं होत आहे सगळं मी त्यांना एवढंच म्हणले होते हा. का माझा हात खराब आहे मी पीठ मळते तर तुम्ही पाणी घ्या मी ह्याच्यामध्ये चिडण्यासारखं काय मग दिला मग तर पाणी- तो दिला माझे तर हात पिठाचे आहेत ना मग ते 10 वेळा ते धुवायचे जायचं द्यायचं पाण्याचं, तसंच परत का जायचं. म्हातारा कुठं काय म्हणणार आहे तुला आवाज दिला का परत काहीतरी घेऊन यायचं तेच करत बसू का मी 10 वेळा काम सोडून आणि परत ते येतील तिकडून आले का परत जेवण नाही झालं वहिनी जेवण नाही झालं ते परत मलाच बोलणार वरून म्हणतात नवऱ्याला बरी डाबा देतील आम्हाला देत नाही हे नाही करत तिकडून बी मलाच बोललेत इकडून बी मलाच बोललेत मग आता तू म्हणणं काय नेमकं मला इथं राहायचं नाही बस संपला विषय मी राहणार नाही आता अरे भाऊ यांच्या किटकिटीने मला आहे ना लय टेन्शन आलंय भाऊ काय करावं त्यांच्या किटकिटीमुळं ठरवा एक तर मला तरी माझ्या घरी काढा नाही तर त्यांना तरी त्या हाकलून द्या कुठं त्यांना कुठं आखलून ती बावळा का तू मला नाही माहिती कुठं पण हाकला ते मात्र तुकडाच कपडा लावायला माती द्यायचं नाही आपल्याला हा राहून द्या मला माहिती नाही या म्हणे घरात ते हाकलून द्या? राहतील नाही तर मी राहील एक तर त्यांना ठेवा नाही तर मला ठेवा बाकीचं मला माहित नाही आता अगं असं नको करू ऐक असं नको करू सोडा ते. ती बॅग ती इकडं नाही ते ठेवते घरात आता स्वयंपाकाचं पाय काय काय नाही स्वयंपाकाचं नाही मला होय. रात्रीचं म्हणजे जायचंय नाही तुम्ही त्यांना अशी बोलून घ्या हा मी बोलतो ना नंतर बोलू आपण अली कुठे गेली गाडी आता इकडून बाहेर चाल कुठं चालली आज तू चालली मी चालले नाही सोडा सोडा तुमच्याच्यानी काय होणार नाहीये मला एक मिनिट थांब ऐक नाही. आपण आबा संग बोलू काय बोलू मला नाही बोलायचं ते मला किती बोललेले तुम्हाला नाही माहिती हा, सोडा तुम्ही, मी सोडा. बोलतो, तू सोडा थांब. पहिलं तुम्ही नाही मला थांबायचंच नाही इथं अग थांब अय हा, मला- अग थांब ना ते मला ते- अय थांब ना अय थांब ऐक 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 काय ऐक थांबू ऐक मी काय म्हणतो ऐक काय पाय पडतो पण जाऊ बिऊ नको आपण बसून सोल्युशन काढू काहीतरी काय सोल्युशन काढणार तुम्ही तू काय थांब. होणार नाही तुमच्याच्यानी मला माहितीये काय नाही, नाही. काय होणार? हा, तू थांब. सोडा हात. सोडा बॅग सोडा माझी तू थांब. बॅग दे इकडे. बॅग सोडा पहिले नाही सोडा तुटली तर बघा मी नवीन घेईन पहिले सांगते सोडा ते आधी तुटली माझी तुटली बॅग. तू थांब जरा मी काय सांगतो ऐक आपण बसून आबा संग बोलू काय बोलू तुम्हाला मी आलोय ना आता घरी. बोललेत ते काय झालं थोडंफार काय झालं बोलतच म्हणजे राहते एक मग फक्त पाणी घ्या म्हटलं त्याच्यावरून ते मला एवढं काय बोलायला करावं लागले. आता सोडा अय थांब ना अय
बरं तू म्हणशील तसं चाल. मी जे बोलन ते तुम्हाला ऐकावं लागेल. हा ऐकन चाल. तरच मी करायचं. हा चालन चाल. त्या म्हाताऱ्याला पहिले इथून काढायचं. हा चाल. पहिलं सांगते मी आता त्याच्या पुढे पुढे करणार नाही. मी त्याला पार मुलीच्या वर माया लावलेली आहे हा. पण तो काय मला तसं जगू देत नाही. बरं आपण पाहू तो चाल. नुसतं माझीच ती बॅग जाऊ तोडशील. घालत सगळीकडे इज्जत घालत राहतो. मला सांगतो माझी सून बरी पाहत नाही. मला विचार लोकांनी सांगितलं असं पाहू बोलतो. आपण काय करायचं. तू घरी चाल. लोक पाहते डांगूड नको राहत त्याला. घरी चाल पहिली. घरी चल नाही. एक तर तुम्ही त्यांना हाकला नाही तर मग मला हा तू चाल घरी. पहिलं आपण पाहू. सांगते मी. तू डांगूड नको करू. चाल घरी. दरवेळेसचे नाटकं लावलेत नुसते. पण रंगा पोस्टला म्हणलं गाडीत तेल आण. गाडीत तेलाला पैसे नाही त्यांच्याजवळ. हां सायकल शिकलो या म्हातारपणामध्ये सायकलला दाम तिथे मला. गाड्या घेतल्या 2-2 कायला जाळायला. ते पेट्रोल नाही त्या गाड्यामध्ये. ह्या आईचे भामटे त्यांनी सगळा. अरे पण रंगा तांब्या इथं तिथलं भाऊ पण नको. पाणी माहिती तर परत त्या तिथं सारखा कवर होईल. हा कुठे गेलाय का नू राजा. हे राजा काय बाबा. काय चालू घरामध्ये. काय नाही पाणी पित होतो. पाणी पित होता का. हा इकडं ते पैप जोडून ना. पैप जोडून ते पलीकडं कपाशीला पाणी लावा. पाऊस लांबलेला आहे आता. ते आम्ही पाहू. तुम्ही निघा पहिले घराच्या बाहेर. काय म्हणला. ते आम्ही पाहू पाणी भरायचं काय करायचं. तुम्ही पहिले घराच्या बाहेर निघा. तू कोण घराच्या बाहेर काढून द्यायला मला. तुम्हाला आमच्या मी संसाराचं वाटोळं लावलं तुम्ही. म्हणजे मी तुमच्या संसारात वाटलं लावलं का. मग काय तुमचं- सगळ्या त्या पुरीला भांडत राहता तुम्ही. म्हणजे मी भांडतो का. मग हे नाही केलं ते नाही केलं असंच केलं तसंच केलं. अरे लय माया तर उरलेली पायाच्या बायकोला घेऊन निघाला. बायकोच्या माहेर काय काढायला आला का. हा मग काय म्हणजे मी घर बाहेर नाही तुमची इथून. मग हा अरे लाज वाटलं पाहिजे तुझ्या बायकोला. तू मला सांगतो तू मला घर बाहेर काढून देतो का. हा हे ध्यानात ठेवा. हे एकूण एक बरोबर यासाठी आहे का मला. हे मला घर बाहेर काढून आम्हाला देतो. नीट खाऊ द्या ना पिऊ द्या ना नीट तुम्ही. म्हणजे- साला कदा भांडणं म्हणजे मी खाऊ द्या का. मग मी खाऊ द्या तुम्हाला. मी भाकर खाऊ द्या तुम्हाला. मग? अरे तुम्ही मला खेळ केला ना 3 दिवसापासून मला भाकरीचं कुठं माहिती नाही माहिती आहे का. हा, तुम्ही पहिले घराच्या बाहेर व्हा. म्हणजे मी घराच्या बाहेर होतं का. मग या बा 4-6 माणसं गोळा करीन आणि तुम्हाला आहे का इथं आहे का कुठल्या प्रकारे इथं आहे का. तुम्हाला असं कपडा काय द्यायचं तुम्ही लावायला इथं. हा हा आणि एक चिरूट द्यायचं तुम्हाला. हाईट असं तुम्हाला सासवडचे कपडे हाकून देईन. हाकून देईन. वा रे वा सोपं आहे. सोपं आहे. मग मग मला हाकून द्यायला सोपं आहे का. मग सोपं आहे. निघायचं का ना घराच्या बाहेर. मी निघायचं का. मग का मी निघायचं. अरे तुम्हीच निघायचं जायचं तो सासवडील तो. हा जायचं सासूरवाडीला. या बघ तुला आता गुढीच सांगतो मी. जर मला बरं जर बोलशील तर मग म्हणजे सांगितलं नाही. हा मला बोलशील तर सांगितलं नाही. मग काय त्या पुरीला भांडत राहतो सदा कदा किटकिट किटकिट किटकिट. तिकडे रानात काम करून आलं का तुमची किटकिट किटकिट. मला तेवढंच काम आहे का मिटवायचं. अरे मी किटकिट करतो का. ती झाली काही मागे कचकच घाला मागे माहिती आहे तुला. काय ते मात्र काय किटकिट काय म्हणता रे. कचकच घातली सांगा बरं माझ्या समोर आता. काय कचकच घातली म्हणजे. काय कचकच घातली. अरे तू दर गोष्टीला कचकच घालते. दर गोष्टीला कचकच घालते. तुला त्या दिवशी काय मी म्हणलं बाई भाकर मला गरम गरम भाकर आली. मला चावत नाही माझी दात दुखते. तर मला काय पाण्यात भिजू खाय. मी कुत्रा मित्र वाटलं तुला पाण्यात भिजू खायला. हा काय बोलते का तू. संपलं होतं तर मग मी भाकरी कुठून द्यायच्या ह्यांना. आम्हाला तुम्हाला समजत नाही का दळण बिळण दळून आणायचं म्हणून. दळण नेऊन टाकले मी स्वतः टाकले. ह्यांना म्हणलं घेऊन जाता घेऊन नाही गेले. मग तुम्हाला येता घेऊन या बोले. तुम्ही आणलं दळण. बस मग याची होतं काही. आज मी त्या गाडीत पाहिलं त्या गाडीत. दळण आणलं का ते सांगा अरे मला. अहो आपल्याकडे सायकल आहे सायकल घेऊन जायची. या गाड्या काय जाळायचं का. सायकल आहे का. तो पेट्रोल तर एक त्या गाडीमध्ये तरी. ते गावातच होते. त्यांना म्हणलं येता दळण. म्हणजे गाडीतलं पेट्रोल कोणी उडवलं. अरे बोकळो तूच बोकळतो ना. गाडी किक मारली की चालला गावात. किक मारली की चालला गावामध्ये. आणि मी घ्यायचं आणि एवढे 5 पाण्याचं बोकडी मी घेऊन जायचं. वाटणं पडायचं का. बोकंडी घेऊन जायला तुम्हाला सांगितलं नव्हतं ना. सायकल आहे सायकलवर ठेवायचं जायचं अंबानी. मी ठेवून लुटीत आलते. लुटीत मी लुटीत दळण लुटीत. घेऊन आले. हा इथं तुम्हाला दळण फक्त ठेवून म्हणलं, आलती. घेऊन या. जर पीठच नाही तर मी यांना गरम भाकर कुठून करून देऊ. हा सांगा बरं. बस तुम्ही आहे ना काय ते ठरून ठेवले. काय ठरवून ठेवलंय? हा तू सतत चाबरेवणी बोलते. सतत चाबरेवणी बोलते तू. मी नाही काही चाबरावानी बोलत. मग कोण चाबऱ्यावानी बोलतो रे? म्हणते मी. हा? मग तुम्हाला दळण घेऊन यायला लावलं तर दळण नाही पीठ नाही तर कुठून देऊ तुम्हाला गरम भाकर. म्हणजे मला चालायला गाडी मी कामाला काय म्हणतो, आम्हाला जर सुखानी जर तुम्हाला भाकर खाऊ द्यायची असेल हा. तर तुम्ही घराच्या बाहेर व्हायचं. हा मी तुम्हाला हे पाहिलं का. तुम्हाला घराबाहेर काढीन मी. मला घराबाहेर काढता तुम्ही. एवढं मी एसटीत माझे काय साठी कमवून ठेवले रे. मी घराबाहेर नाही घ्यायचं तुम्हाला. मग काय तुमची सदा कदा किटकिट राहते किटकिट किटकिट. माही किती आहे का. मग अरे दबाची 4-6 माणसं आणतो आणि तुम्हाला आहे का
डायरेक्ट आहे का डायरेक्ट हेच करतो मी आता आम्हाला नाही, तुम्ही निघायचं घरातून, बस झाला आता. मी जाते तुझ्या बापाने काय दिलं नाही आम्हाला जापी झुपी म्हणू नका तिला. त्या बाई तुला मी गोडीत सांगतो तुझ्या बायकोला बोललो ती माझी बायको आहे, मला राग येईन मग तिचा. तिचा राग येईल मग ते तुम्ही बोलत नाही तिला, तुम्ही तिला झापी झुपी काय बोलत तुम्हाला काय अधिकार तिला झापी मारायची? काय अधिकार म्हणजे सुन नाही मी काय साठी करून आणली ती मग आज शरीराच्या तिला काय शरीर मग तू शरीर का आला तिने मला एवढं केलं त्याने पाहिजे होतं काय केलं तिने काय तुम्हाला? केलं म्हणजे काय केलं का तो? काय केलंय मी आता इथंच आहे ना मी. हा? तुम्ही पहिलं घराच्या बाहेर व्हा. हे बाई ध्यानात तुम्ही मला लूच नको तुला मी गोडी सांगतो मला लूच नको तुला गोडी सांगतो तुम्ही तुम्ही पहिलं घराच्या बाहेर व्हा. हा, मी घराचं बाहेर हे बाई ध्यान ठेव तुम्हाला अवघड होईल तुम्ही तुम्हाला हे अवघड पडेल तुम्ही ध्यान घ्या अवघड होईल तुम्हाला काय होईल ते व्हा. अवघड पडेल तुम्हाला अवघड काय नाही अवघड पडत. बस का बेटे हो तुम्ही तुम्हाला जर या गावात ठेवलं तर मला आबा म्हणते मी चाललो होतो गावातून आलो होतो हा खालच्या मळ्यात चाललो होतो तिकडच्या हा तिकडच्या हा पलीकडे पलीकडच्या मळ्यात चाललो होतो हा आता सकाळच्या घराजवळच रस्ता आहे हा पण सख्याचं काय झालं माहिती आहे का काय पोरग आहे ॲडव्हान्स हा आणि सून आहे ॲडव्हान्स म्हणलं यात्रा बे ऐकून घ्या ना हा तर ती सून काय म्हणली हा तो बाप जर इथं राहत असेल हा तर मी काय घरात राहायची नाही हा अशी बाचाबाची चालली होती हा सख्याला लुचू लुचू घेतलं होतं मार बिरलं काय नाही मारलं बिरलं नाही मग? पण असं कसं झालं माहिती आहे का हा सख्याची बायको वारली हा तो एकटाच राहिला आता तो तिचा. एकटाच राहिला हा आता गंज आणि 12-13 एकर जमीन आहे त्याला वाटत आहे पण पोरग फिरवलं बायको हा म्हणून त्या बिचारीची तारामळ झाली सख्यावर पोराचा जीवच नाही नाही नाही. त्या पोरीला पुरा वळावला पोऱ्या हा तो पोऱ्या झाला सांग कामे हा बरं हा. का तो पोऱ्या झाला सांग कामे आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का त्याचा बनवा झाला हा यांचा ना यांचा कार्यक्रमच करतो यांना काय वाटलं असेल हा तुम्ही काय बेठे हो मला काय नाही लागत तुम्ही मायवाल्या राम राम का अंकल ये इकडे काही आता काही माय माग थोडी माय माग थोडी गणगण होती रे बस 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 काय अरे बसवतो काय कायमच गणगण कायमच गणगण काय बा तेच वाशिन तेच बांबू काय अरे गणगण काय सांगू बाबा तुला हा. आता ते काय म्हणे ना घरी घरी मातीचं चुली बर अरे काय झालं ते काय झालं आमच्या घर थोडे ना वाद चालू झालं काय ते लेपसूनच का हा लेक्स म्हणजे 3-4 दिवस तिन्हीचं घर कचकच कचकच कचलंय मोकार कचकच चालू केलं होतं. अरे म्हणून तू गणमणीच दिसतो अहो, गणमणीत नाही आज सकाळची बारी ना हा. नाही वेळ थोडे झाले त्याला गतडून बाहेर काढ मला आता काय बोलतो तू तुला मारलं तर नाही ना मी काय म्हणतो तुला बाहेर काढलं काय जाय म्हणे तिथून हाकून देत होते मला वावर कोणाचं नावावर नाही. गतड सरमाच नाही रे अरे मग त्याला काढलं घराच्या बाहेर आता काय काढतो मला नेमकं आता काय करावं पोरगी वेळती हा. आणि मी आता कधी यायला फोन केलाय यायला सांगितलं तर ये काय म्हणतो तुमच्या बरोबर घरातले बाबा तू टेन्शन घेऊ नको तू वावराचा मालक आहे हा. ना सगळं तो आहे माझे ना त्यालाच काढू आपण घराच्या बाहेर हे पाहू मग हा. ऐक ना हा. 4, 6, 5 पंच जमा करायचे मग? जमीन तो नावावर आहे उतारा तो नावावर आहे हा. आणि ते तुला घराच्या बाहेर काढणार आहे कोण आणि माझे पंच कोण मग तुम्हीच पंच आहे माझे दुसरे कोण पंच मग राहतो त्याला आपण घराच्या बाहेर काढू ना हा, हे पाहू याच असलं पाहू माय मग फक्त तुम्ही आहे बा माझी जीवाची जीव हे बाबा, काय सांगतो अरे अबा, याच्यासाठी तुला मी काय म्हणलो होतो हे म्हणलं होतं बा मागच्या वेळेला बोलला होता बरं तुला मला म्हणलो होतो की नाही हा. हा बाय सगळं गेलं तर चालत पण बायको नाही मिली पाहिजे मग आता ते आपल्या हातात आहे का सांग ना अरे पण मग ही फडफड पुढं होणार होती मला माहितच होतं तुला तवाच म्हणलो होतो का तू लग्न कर हा. अरे येडी वाकडी तुकडा थापायला केली असती तर मग झालं नसतं अरे का? नको काय होतं जग ह्या तोंडानं नाव ठेवतं आणि ह्या तोंडानं नाव ठेवतं आता उद्या काय म्हणले असते सुने याला एकूण एक पोरग आहे याला काय करायचं बायको आहे? असं आहे, लोकांना माहिती मग आता तो अहो, आवाज मग चालू हाच आहे. मुद्दा लोकांना हेच कळत नाही नेमकं नाही, नाही, आपण याला नीट करू अरे हा मग काय होतं बरं हा. का अंकल माझ्या डोक्यात होता खाटका हा. मग भाकरी कुठके पडते लोक काय म्हणले असते उंडरले आमके झाले अरे, तमके लोकांना झाले नाव ठेवायलाच लागत आहे. आणि नाव ठेवायला पण लागलं. तो नाव ठेवून तो त्याच्या घरी वाचला असता अरे पण बस. आता तुम्ही किती फडफड झाली हे पाय बरं मग आता हे असं तुम्ही म्हणतो हे 101 टक्का आहे हा? आणि हे करायला लागत होतं आणि आता उद्या तू बिछाण्यात पडला हा आता हे आऊ तुला काय तांबे भरून देईन का काय तर ते दहाचे पाणी फेकून देतो त्या टायमाला आतुरात पडवर हो मला औषधून मरून घ्यावं लागणार आतुरात पडत नाही हा भाऊ, या वावरामुळे ते तुला जीव लावतील आता तो एक काम करायचं परत येते ते. त्यांच्या नावावर गुंठा करायचं नाही केलेलंच नाही अजून अजिबात जीव आहे जवळ अजिबात नाही नाही ना हा, हा. तुला सांगायचं म्हणजे हवा त्याला म्हणायचं मी मेले शोधमीच्या कपडाला माती लावायला देणार नाही मी म्हणलो. माणसांचंच बोलायचंय मी बोललो त्याला बाबा तरी मी हा. ते. असं ना? हा. काय आणि झालं? तुला लगेच बायकोचा पुळका आहे ना हा. आणि तू लगेच घराच्या बाहेर होईल मला घराच्या बाहेर काढणार कोण मी मालक आणि मला घराच्या बाहेर तू अहो त्या झापीनं मायावाला सदरा फेकून दिला त्याला लाज न एकूण एक पोरग त्याला लाड्या नवसं शिकवलं साकवलं आणि त्याला मला गतड धरलं आणि मला लुटून दिलं बाहेर अरे काय आता खातात ना तुला?
त्याला नीट करू आपण ऐकून घे. अरे ऐकून घे. एकूण एक पोरग आहे म्हणतो दुसरं काय नाही देवाला. अरे शांत होय बरं मग आता तुला मासनात न्यायला लागलं एकूण तर एक पोरगण त्याच्यासाठी रडून राहिला का तू? रड नको काय मग मला काय मर्डर तुला सांभाळते मला काय मर्डर नाही ते जमीन काय करतो असं गावडायला पण नाव आहे गुंठा नावावर करू नको तुला भीक मागायला लागेल बरं का गावात पोहोच टाकू आता तुम्ही याची काही जिल्ह्यात लावू आता काय अंकल सगळा भाई मी तुला सांगतो आम्ही गावाला मिटवलं हा. असतं पण आपण पडतो भाऊबंद आम्ही डोळ्यावर होतो राव अरे पण काहीतरी करा आता बाबा बाबा तू तरी काय अरे मी काय म्हणतो हा बाय उतारा तो आहे ना आवरी हे यायचं खरं आहे का नाही हा सारे मानावर हा मग तो घरी जायचं हा मागचा पुढचा विचार करायचा नाही बर त्या लावायचं पोरीला निघ. त्या पोरीच्या बापाने काय भांडे कोणते दिलेले आहे ना हा. ते सगळे बाहेर फेकून द्यायचे काय नाही दिलं त्यांनी इमेल घेतलं त्यांनी चार ताटल्या करून दिले त्याला काहीच दिलेलं नाही हा आणि मग ते पोरगा आहे ना तो हा. त्याला म्हणायचं भाडव्या मी तुला काढे तो मला नाही काढे म्हणा अरे पण ऐकून घे हा. 2 शब्द ऐकून घे हा. वावर माझं आहे माझ्या बापानं घेऊन ठेवलेलं आहे तो बापानं नाही घेतलं म्हणा माझ्या बापाने घेतले म्हणा काय म्हणायचं त्या पोरीला काय हा. म्हणायचं तो सुनाला म्हणायचं हे वावर माझ्या बापानं घेतले तो बापानं नाही दिलं तिकडून हा आणि हे पोरग आहे ना तो आवली केलंय आणि हे ना सगळं आणि या पोराला घेऊन तू लगेच घराच्या बाहेर निघायचं आणि हे सगळं तुम्हालाच करावं लागेल मीच का हा. तो दांडा घ्यायचा येतो. अरे पण ती ना ती बायाला रगट आहे रे आणि आम्ही उभे राहतो ना बाजूला गाडा घेऊन नकट होय दाट तू नंगट झाल्याशिवाय उपयोग नाही हो. नाही तर तुला मग काय चंडूळ आणतील ते घरात कोंडून आणतील असं करू का हा कपडे काढून आणतील मग मग मला सपोर्ट देतात ना हा. तुला काय बरं करायचं का? बाकीचं याय, मग खरंच मग मला सपोर्ट देतात ना तू एवढं कर करू ना हा, ती. यायला जे होते मग काय एक टक्का फरकच पडणार असं आहे ना हा. आड तुमचं झाशी मिळत लागायचं नाही आता हा आता कसा बोलला आड तुमचं झाशी मिळत लागायचं नाही हा जाऊ दे, जे होते होते. घातल्या शोध जाई बाहेर निघत हा ती जुनी म्हणे ना आडबोल घालतो दोन्ही बाहेर येत नाही हा. जेवण आता मी जेवण काय म्हणतो हा. चांगला मोठा दांडा घेऊन उभा राह दाणा गेलं भूतपळत म्हणतात ना हा, कसा बोलला बरं काटात करतो मी आता मी त्यांना काय बरं तुम्ही मला आयडिया दिली आता मी मागे सरत नाही काय नाही अजिबात घाबरायचं नाही. नाही आता काय घाबरत आम्ही नाही आहे ना पाठीशी. ठीक आहे ठीक आहे अडचण नाही येऊ का मग हा बाबा आणि कमी झालं हार्ड आले तुम्हाला ये बरं का या ना पळत येतो काय घाबरू नको नाही ठीक आहे ठीक आहे पाहा तुम्ही यांचा बाजूला टाक भाडव्याला. हा जोरदारानं सांगितलं ना एका दांड्यात मार तुम्ही यांना छे, आला, मला हाकून देतो का बघायला बाहेर कुणी गेला राजा राजा हे राजा आयची बामटे काय काय करायलंय चला बाहेर इकडे बाहेर ये हे कस काय आले परत परत कस काय आलं ये इकडे बाहेर ये. बाहेर इकडे. काय म्हणू नको मारी इकडे काय रे काय मला का तुम्ही बाहेर काढून देतो का मग तुम्ही तिला काम ताण द्या तिला ताण देतो का मी तिला ताण देतो म्हणून तुम्हाला का तुम्ही घरावर मध्ये घालतो का हे तुम्ही तुमच्या आमच्या नाव संसाराचं वाटोळ करता मग तुमच्या तेव्हा- काय संसार वाटलं का तुझ्या काय संसार देतोय संसार ते घेऊन जायचं तुझ्या बापाने काय 4 ताटले दिले ना ते न्यायची का तुझ्या बापाने वावर नाही घर बांधून दिलं नाही परत तुझं मला बोलशील ना परत तर तुझं एवढं हिसकत ना तुझ्या आईची झापी तुझी तिला बोलू नका आबा. आबा तिला बोलू नका. तिला बोललो का तिला काय बोललो का रे तिला काय बोललो तिला काय बोललो तिला काय निघाला बाहेर निघाला बाहेर तुला सांगून निघून निघाला बाहेर काही गरज नाही तुमच्या घरात. हा, जा. तुमची आईची भामटे तुमची जा. जागा मला काय का एका झोपडीत घालत कोण नाही मी मला माझ्या बापाने मरणाचं मारलंय थांबा जरा मला ते होऊ द्या एवढं काय घाबरताय हा, जरा पळ तू थांबा. पळ पळ काय पळ पळ लवकर ते मात्र काठी घेऊन येईन बाबुनी मारीन आपल्याला परत अरे थांबा ना जरा एवढं काय घाबरता त्यांना एवढं काय पळतंय? किती मोठी बांबू मला किती आणलंय म्हाताऱ्याने तुला माहिती काय आहे होणार आहे तेव्हा? का बरं आणतायत ते विचारायचं ना त्यांना निघलेलं का तोंड घेऊन का तुला आहे त्या म्हाताऱ्या तोटी ते म्हातारा आणि मग मला मग एवढं घाबरायला झालं काय तुम्हाला भो तुझ्यामुळे मी मार खायले आता मारलं का पण त्यांनी तुम्हाला? मग किती हे मारलंय? विचारायचं ना तुम्ही मारलं का काय केलं होतं तुम्ही तेव्हा तुम्हाला मारायला आता तू लागली त्यांच्या तोंडी मी दिलं त्यांना बाहेर ते काय जातो बोलत होते घर काय तुमच्या नावावर आहे का ह्याच्यावर आहे की तुमच्या नावावर नाही आहे का काही घर काय जमीन एवढी माती सुद्धा आपल्या नावावर नाहीये मग हे तुम्ही मला कधी सांगणार हा मला काय माहिती तुमच्या नावावर काय नाहीये ते मला सांगितलं का तुम्ही तुम्हाला विचारलं का तुम्हाला विचारलं का म्हणजे तुम्ही बाहेर हाकललं तेव्हा मी तुम्हाला म्हणलं एक तर हा म्हातारा राहील नाही तर मी राहील तर तुम्हाला सांगता नाही आलं का मला मी तुला काय म्हणलं म्हातारा कपडा लावला एवढी माती द्यायची नाही बाहेर हाकललं तर तुला एवढं म्हणलं मी आपण मला नाही माहिती ना मी माझ्या ह्याच्यामध्ये भांडणाच्या ह्याच्यामध्ये होते एक तर ते मला लय काय काय बोलून गेलते तुम्ही नीट सांगायचं ना का आपल्या नावावर काही नाही बाई आपण जरा गोड अगं ते म्हातारा तसंच कडक आहे अरे मग हे गावात पहिलं 4 लोकांमध्ये सांगायचं त्याला लई होतं इज्जत आहे त्या म्हाताऱ्याला तुला माहित जाऊ दे नाही आता, ऐका मग एक आता काम काय करू करायचं आपण. जाऊ आपण त्यांच्याकडं त्यांना म्हणा चुकलं म्हणा आमचं
माफी मागू त्यांची. ऐका ना. लेकरं आहे म्हणून त्या सोडून. म्हातारा ऐकत हा मग काय नाही ऐकणार. तुला वाटतं हा मग परत मार जायची ना मला. मलाच माहिती ना कशाला मार जाशील म्हणजे त्यांचे पाय धरायचे डायरेक्ट जाऊन म्हणा माफ करा आम्हाला म्हणा आम्ही चुकलो तुम्ही रोज रोजच्या कटकटीला मी वैतागून बोललो होतो म्हणा तुम्हाला. मला पाय धरायला लावून राहिली का? पाय तूच धर आता, कारण की मी पाय धरायला वाकलच मात्र मला झोपटी अहो, घाली. तुम्ही ऐका माझं ऐकत जा. माझं ऐकलं ना सगळं चांगलंच होतं. तू ऐकल्यामुळे तर मला एवढा मार पाडला आहे. ते मला नव्हतं माहिती तुमच्या नावावर काय नाही येते लगेच तू तू ऐकलं ना बाई, ते मात्र मला आहे ना लवकरच घराच्या बाहेर नाही या गावाच्या बाहेर काढून देईन. तुला माहित नाही ते मात्र कसं आहे. काय नाही करत तुम्ही चला बोलू आपण बरोबर. माफी मागायची त्यांना डायरेक्ट पाय पडायच्या डायरेक्ट माफी मागायची त्यांची. चाल मग. सकाळी हा? तुला कसं वाटलं आम्ही सांगितलेलं आहे? एकच नंबर तुम्ही सांगितलं ना. अशी आली रुद्र रूप घेतलं. रुद्रूप घेतलं ना. ती लागली मागं घरात घुसायला. या भावा आता बांबू चांदला एवढा ती बिगर चपलीची पडली चपली टाकून पडली. इथं टाकून पडायला आणि त्याला जाऊ 2-3 धोपा टाकले ना तुझा हायच झाला. गेले का म्हणजे हा? गेले गेले म्हणजे पळून टाकले म्या हायंड कडून त्यांना ऐकायच नाही. काढून झाली बाई बाप राम भाऊंनी म्हणलं काय झालं बरं. आबा आबा ऐकून घ्या जरा. आबा थोडं चुकलं आम्हाला. माफ नाही, करा, अजिबात माफ नाही. करा, अजिबात माफ नाही. करा. सांग, सांग, नाही, नाही, माफ नाही. आबा, अजिबात होणार नाही. आबा माफ करा आम्हाला. हा? तू ये बाई ध्यानात ठेव. तू मला म्हणली होती ना तुम्हाला घराबाहेर काढते. तुम्ही पण मला एवढं बोलले काय? मग रागाच्या भरात बोलले मी काय पण. रागायचं बदलले तू तुम्हाला घेतो 2 बाहेर काढले ना आणि निघ बाहेर. नाही, नाही. निघ. आम्ही काय रागात काढलं. ऐका आता शांत व्हा ते काय तुम्ही. म्हणतो काय म्हणते बाई. हा, काय म्हणले. नाही नाही माफी मागितली ना तुम्ही जरा शांत राहा. लेकर आहेत हा, चुका ते चुकूनही चुकलेत हा, आलेत ना त्यांच्या पायानं. हा. आता ही घरात हा. बर का बाई, हे परत असे केले ना त्या ट्रीनं. बर का बाई. नाही नाही परत नाही करणार आम्ही अबे, तसं. वडीलधार माणूस आहे तो बापासारखाच आहे. कायला बोलायचं तो त्याच्या माग कोणी मी पण नाही बोलत त्यांना पण राग आहे अरे भरात तुला बोलले का मी. सासू आहे का काय आहे? हा? एक नवरा आणि सासरा ऐकून घे. 3 माणसं आहे तीन घरात. माणसं घरात हा, बघतो. 3 माणसं घरात सगळी. अहो, एवढं जीव लावलं तिला एवढं जीव लावलं बरं. लेकीवर जीव लावलं. हे गेल्यावर हे होणार आहे कोणला? तुम्हालाच आहे ना. म्हातारा तर किती दिवसाचं आहे अरे काय 2 भाकरी सकाळी एक आणि संध्याकाळी. मी तर म्हणतो तो भाकर सुद्धा खाता येत नाही दात पडले. अरे भाकर मी बायसाचे दाजे गेले माहितीये का. हा. मागच्या वेळी मी भाकरून काढली मला पीठ नाही दळण नाही दाळण नाही अरे तिला किती- सोडून साऱ्या गोष्टी. किती वाळलं बरं म्हातारं. मी काय म्हणतो आता पोरायले ना माफी मागितली ना आज सोडून द्या. नाही नाही तिला एवढं लिकी सारखं जीव लावून तिने हे फायदे केले. मी काय पण म्हणले? मग रागा तुला भरात ऐकलं? बोलले ना, आता लेट तू काय बोलत म्हणलं नाही. होता हा. भाऊ सोन्याला पोरगी हा. चाल तुला बाईक करून देतो. मी काय म्हणलं हो मला शोभत नाही आता मला एक सुने ती लिकी सारखी आहे माझा मुलगा बरं, आहे. आता त्यांनी माफी मागितली ना तुम्ही कवर लावून धरीता. ऐकून घ्या. हा. अबे आता पोर चुकून चुकलेत हा. बर का. आता पोराय संग डोक्याला डोकं लावी जाऊ नको. अरे. आणि बाई त्यांना येळेवर जेवण देत जाय. हा, सकाळी दे. खायची सवय. हा. तुम्ही सकाळच्या भाकरी दुपारीच्या भाकरी संध्याकाळी देता. अरे कसा माणूस तक धरी. आबा त्यांनी माफी मागितली ना आता पोरा हो घरात हा, लय ठीक आहे. देऊ, लय पिशवी पिशवी ठेव आणि लागा कामाला. ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना. हा. ठीक आहे तुम्ही आतमध्ये घरामध्ये आणि पण रात्री वातावरण जर वागलं तर मग परत सांगणे बघ राजा बघ घरामध्ये वाग. ए भाऊ खरंच या आयला जुडून असावा